नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि खानापूर दरम्यान महादेव टेकड्यांवरती वसलेल्या शुकाचार्य देवस्थानाबाबत। हे ठिकाण टेकडीवरती वसलेले असल्यामुळे या ठिकाणी घनदाट जंगल व पर्वत शिखरांवरून निघण्याचे पाण्याचे स्रोत आहेत। या भागामध्ये फारसा पाऊस पडत नाही। हे स्थान दुष्काळग्रस्त आहे, परंतु श्रावण महिन्यामध्ये श्रावणसरी या परिसरामध्ये पडल्यावर पावसाळ्यामध्ये या परिसरात जो पाऊस पडतो त्या पावसामुळे या ठिकाणी जी हिरवळ निर्माण होते ही अतिशय बघण्यासाठी असते। त्यामुळे अनेक जण भाविक भक्त देवदर्शनासाठी व पर्यटनासाठी देखील मोठ्या प्रमाणावर श्रावणामध्ये या ठिकाणी लोक येतात। हा मंदिराचा मुख्य गाभारा आहे व हा मंदिराचा परिसर आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पंचमुखी हनुमानाचे देखील मंदिर आहे। हे आपण जो मुख्य गाभारा पाहिला तो शिवलिंगाचा गाभारा आहे। यामध्ये शिवलिंग आहे व पलीकडे एक गुहा आहे। त्या गुहेमध्ये शुकाचारी तप करायला बसायचे असे सांगण्यात येते। श्रावणामध्ये सोमवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते। या शिवलिंगाला बेलपत्र पुष्प अर्पण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात। ही शुकाचार्य महाराजांची गुहा आहे। या गुहेमध्ये शुकाचारी आपले यज्ञ तपश्चर्या करायचे असे पुराणात सांगण्यात येते। हे शुकाचारी यांचे म्हणजे शुकामुनीचे निवासस्थान देखील मानले जाते व ध्यानस्थान देखील मानले जाते। याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे शुक्राचार्य नव्हेत। शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु होते, हे शुकाचार्य आहेत। शुकमुनी हे महर्षी व्यास यांचे पुत्र आहेत। शुकमुनींचा जन्म धृताय नावाच्या अप्सरेपासून झाला, जी शुक म्हणजे मादी रूपी पोपटाच्या रूपात पृथ्वीवर आली होती, म्हणून त्यांचे नाव सुखदेव असे ठेवण्यात आले होते। सुखदेव म्हणजे शुकाचारी हे भगवान महादेवांचे अत्यंत मोठे भक्त होते। ते तपश्चर्याला बसले असता इंद्रदेवाने एकदा रंभाला शुकाचारी यांचे म्हणजे शुकाचारी मुनींचे तपश्चर्य भंग करण्यासाठी पाठवले होते। रंभा आल्याची समजताच शुकाचारी दगडामध्ये म्हणजे डोंगरामध्ये लुप्त झाले असे सांगण्यात येते। ही गुहा व वरती जी फट दिसते दगडाची, या दगडांमध्ये शुकाचारी लुप्त झाले असे सांगण्यात येते। ही दुसरी छोटीशी गुहा आहे। यामध्ये शिवलिंग आहे। या ठिकाणी देखील बेलपत्र पुष्प अर्पण करून भाविक भक्त आपली भक्ती व्यक्त करतात। हे घनदाट जंगल आहे। पूर्वी या ठिकाणी मोठमोठाली झाडे होती, परंतु पावसाच्या अभावाने आता झाडी थोडी तुरळक झालेली आहे। परंतु पावसाळा ऋतूमध्ये हे वातावरण हे ठिकाण अतिशय नयनरम्य असं नैसर्गिक होतं। या ठिकाणी नंदी महाराज आहेत, नागदेवता देखील या ठिकाणी आहे। ही मोठमोठाली झाडे आहेत। हे ठिकाण आटपाडी तालुक्यापासून 28 किलोमीटर व सांगोला तालुक्यापासून 56 किलोमीटर अंतरावरती आहे। या डोंगरामधील पाणी पाझरून ते या गोमुखामधून बाहेर पडते। या गोमुखामधून पडणारे पाणी हे डोंगरातील पाझरलेलं पाणी असल्याने ते तीर्थ म्हणून वापरले जाते। पिण्यासाठीचे देखील ते अतिशय चांगले पाणी आहे। हा मंदिराचा परिसर आपण पाहू शकतो। महत्वाची माहिती अजून एकदा सांगते, हे शुक्राचार्य नव्हेत, हे शुकाचार्य आहेत, जे व्यासमुनी व धृताय नावाच्या अप्सरेचे पुत्र आहेत, जे मादिरूपी पोपटाच्या म्हणजे शुक रूपामध्ये इथे आल्यामुळे त्याचे नाव सुखदेव असे पडले व ते महादेवांचे निश्चिम भक्त असल्यामुळे, ते ऋषी असल्यामुळे त्याचे शुकाचारी असे नाव पडले गेलेले आहे, शुक्राचार्य नव्हे। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।